नमस्कार मित्रांनो, बिझनेस कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज बिझनेस कट्ट्यावरती एक नामांकित सीए आपल्याकडे आलेले आहेत आणि बाय प्रोफेशन ते सीए आहेत आणि त्यांचं क्वालिफिकेशन सीए, सीएस, डिसा अँड परस्युइंग LLB आणि 50 पेक्षा जास्त कंपन्यांचं अकाउंट सिस्टीम ते हँडल करतात. त्याच्यामध्ये स्पेशली मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, बिल्डर्स आहेत, ई कॉमर्स आणि ऑनलाईन कंपनीज आहेत, लॉजिस्टिक कंपनीज आहेत, MLM कंपनीज आहेत. अशा बऱ्याचशा कंपन्यांचं ते अकाउंटिंग ऑपरेटिंग करतात. सो आपण स्वागत करूया सीए लक्ष्मण दाभोळकर यांचं. नमस्कार सर. आपण जाणून घेऊया की लक्ष्मण सरांकडनं की अकाउंटिंग ह्याचा बिझनेसमध्ये काय रोल आहे ते जर सर आपण आम्हाला सांगू शकलात तर बरं होईल, जेणेकरून उद्योजकांना त्याची मदत होईल. यस सर. सर तुम्हाला जर माहिती असेल तर सॅलरीड आणि बिझनेसमॅनमध्ये फरक काय. सॅलरी माणूस जो दिलेलं काम करतो आणि बिझनेसमॅन जो असतो ना तो ऑलवेज हॅज अ सोल्युशन. तो वेगवेगळे सोल्युशन काढतो, तो वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. अशा वेळी जर त्याला अकाउंटिंगची जोड मिळाली, म्हणजे तुम्हाला थेरॉटिकल लँग्वेजमध्ये बोलायला गेलं तर अकाउंटिंग इज नथिंग बट रेकॉर्डिंग ऑल ट्रान्झॅक्शन यू आर डुईंग इन बिझनेस. पण हे ऐकायला बरं वाटतं, पण हे एक कॉमन बिझनेसमॅन जो बिझनेस चालू करतो त्याला कितपर्यंत समजतं मला माहीत नाही. म्हणून जर प्रॅक्टिकल लेवल बोलायला गेलं तर तुम्ही जो काही इन्कम करता, तुम्ही जो काही खर्च करता, तुम्ही जे काही पेमेंट्स करता, हे कुठेतरी एका बुक्सवर रेकॉर्ड केले पाहिजे किंवा एका सॉफ्टवेअरवर रेकॉर्ड केले पाहिजे. म्हणजे जसा तुमचा बिझनेस वाढतो तसं त्याप्रमाणे त्याचं रेकॉर्डिंग केलं पाहिजे, जेणेकरून जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं अंडरस्टँडिंग करायचं आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय, मी सध्या प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे हे जर जाणून घ्यायचं असेल, किंवा गव्हर्नमेंटला किती पे करायचं आहे, माझ्या स्टाफला सॅलरी किती पे करायचं आहे, ह्या सर्व तुम्हाला रेकॉर्ड कुठून मिळणार आहे तर अकाउंटिंगमधून मिळणार आहे. म्हणून अकाउंटिंग बिझनेसला एवढं साजेसं आणि इम्पॉर्टंट आहे. थँक्यू सर. अकाउंटिंग बिझनेसला कशा प्रकारे साजेस आहे आपण ऐकलं, पण मला आणखीन एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये की बिझनेस ग्रोथसाठी असा कुठला रिपोर्ट गरजेचा आहे उद्योजकांसाठी असं तुम्हाला वाटतं? सर तुम्हाला जसं मी मगाशी अकाउंटिंगमध्ये सांगितलं, आता जर तुम्हाला बिझनेस ग्रो करायचा असेल तर मी जे शिकलो आहे ड्युरिंग माय CA आणि मी आता तुम्ही जसं मला सांगितलं 50 कंपनी मी सिस्टम आणि प्रोसेस इम्प्रूव्ह केली, तेव्हा मी जे शिकलो आहे धंद्यामध्ये 3च गोष्टी इम्पॉर्टंट आहेत सगळ्यात जास्त. म्हणजे जास्त बाकीच्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, पण 3 गोष्टी जास्त इम्पॉर्टंट त्या म्हणजे तुमचा स्टॉक, तुमचं डेटर आणि तुमचं क्रेडिटर. ह्याचं पोझिशन तुम्हाला रिअल टाइम जर मिळालं ना, बॉस यू आर किंग ऑफ युअर बिझनेस. ह्याचं पोझिशन म्हणजे तुमचं येणं किती आहे, तुमचं देणं किती आणि स्टॉक किती पडलाय. बिकॉज लोकांना स्टॉकचं महत्त्व पटतच नाही. स्टॉक हा तुमचा पैसा आहे जो दिसत नाहीये. जसं तुम्ही पैसा जपता तर स्टॉक जपलं पाहिजे, जसं तुमचं पैसा जपता असं डेटरला जपलं पाहिजे आणि ॲट द सेम टाइम तुमचं देणंही तुम्ही टाइमआउट दिलं पाहिजे. पण हा रेकॉर्ड जर तुम्हाला प्रॉपर मिळत असेल तर बॉस यू आर डुईंग रिअली बिझनेस इन अ सुपर वे आणि यू आर किंग ऑफ युअर बिझनेस. सो ह्या 3 गोष्टी प्रायमरीली इम्पॉर्टंट आहेत अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू बिझनेससाठी. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की बिझनेसमध्ये बॅलन्स शीट समजणं किंवा बॅलन्स शीटला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे? ऑफकोर्स यस. कारण की कोणालाही किंवा एक कॉमन बिझनेसमॅन किंवा एक आजकालचे माणसं एवढे बिझी असतात लाईफमध्ये ना, त्यांना तुम्ही म्हणाल की हे कर आणि बघ. म्हणजे आपण एक साधारणतः एक्झाम्पल, आपण पुरुष घरात आपल्याला बायको म्हणाली की जा जेवण कर आणि खा, आपण काय करणार, स्विगी आणि झोमॅटो करणार. सो प्रत्येकाला ना समरी आवडते, कोणत्याही गोष्टीचं नक्षल आवडतं, कन्क्लुजन आवडतं. तर बॅलन्स शीट हे असं आहे ना की इट अ सिस्टमॅटिक रेकॉर्ड अँड समरी ऑफ ऑल युअर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. म्हणजे तुम्ही जेही काही करता, तुमचं बिझनेस करता, तुम्ही सेल करताय, तुम्ही प्रॉफिट करताय, तुम्ही कोणाला पेमेंट्स करताय, ह्याचं ॲट द एंड तुम्हाला एक समरी मिळतं. सो ॲज अ बिझनेसमॅन जर तुम्हाला बॅलन्स शीट वाचता आली किंवा ॲज अ बिझनेसमॅन तुम्हाला बॅलन्स शीट समजली तर तुम्हाला 3 गोष्टी तर नक्कीच समजतील. त्या म्हणजे तुमचं फायनान्शियल स्टँडिंग, तुमची लायबिलिटी आणि तुमचं फायनान्शियल ग्रोथ. तुम्ही म्हणा हे कसं म्हणजे कोरिलेशन आहे, त्याचं कोरिलेशन असं आहे, जर तुम्हाला बिझनेसमध्ये समजलं, जसं मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं की स्टॉक किती आहे, तुमचं डेटर किती आहे, क्रेडिटर किती, या 3 प्रायमरी गोष्टी आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त अजून 2 गोष्टी ज्या इम्पॉर्टंट आहेत, तुमचं कॅश फ्लो आणि तुमचं मंथ वाईज सेल. ह्या 2 गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर तुम्ही बिझनेस करताना तुमचं एक्सपान्शन कुठे करायचं आहे, तुमची लायबिलिटी कुठे आहे, तुम्हाला कसं ग्रो करायचं आहे ह्याचं तुम्ही डिरेक्शन करू शकता. आणि तुम्हाला माहिती आहे जसं एखादं आपली चांगली लाईफ चालण्यासाठी आपल्याला हेल्थ इम्पॉर्टंट आहे, तसं जर तुमची हेल्थ चांगली असेल, तुम्ही एनर्जी चांगली असते, एनर्जी चांगली असेल तर तुम्ही जास्त स्पीडने पळता, जास्त स्पीडने विचार करता. तसंच तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही बिझनेस करत असाल तर तुमची बॅलन्स शीट हेल्दी असेल आणि तुम्हाला समजलं तर तुमचा त्याला भरपूर फायदा होईल. आणि तुम्हाला अजून एक माहिती आहे का, जर तुमची बॅलन्स शीट चांगली असेल तर तुम्हाला बँक समोरून लोन देतात, लोन घ्या. आणि कोणत्याही बिझनेसमध्ये लोन घेण्यासाठी लोनचं इम्पॉर्टन्स भरपूर जास्त. जसं आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन हवं आहे, तसंच धंद्यामध्ये 2 कॅपिटल इम्पॉर्टंट आहेत, एक वर्किंग कॅपिटल
आणि एक फिक्स कॅपिटल. वर्किंग कॅपिटल अशा करता जेणेकरून तुम्ही धंदा स्मूथली चालू शकता. सो तुम्हाला जर बॅलन्स शीट वाचता आली आणि वाचण्याचा प्रयत्न करावा ॲज अ बिझनेसमॅन, मी हे प्रत्येकाला रिकमेंड करेन. जाता आता सर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारेन, कारण उद्योजक जो असतो त्या प्रत्येक उद्योजकाला बॅलन्स शीट वाचता येईलच असं नाही, किंवा त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कळेल असं नाही. त्याला त्याचं काम असतं बिझनेस करणं, बिझनेस ग्रो करणं. तर ॲज अ CA तुम्ही त्या अशा उद्योजकांना ह्या बॅलन्स शीट वाचण्यामध्ये काही मदत करू शकता का, किंवा करता का? येस ऑफकोर्स सर. असं नॉर्मली CA म्हटलं की लोकांना आठवतं की अरे इन्कम टॅक्स फाईल करतो, GST फाईल करतो, इन्कम टॅक्स करतो. पण सध्याच्या पिरियडमध्ये SME कंपनीला हे जे तुम्ही जे म्हटलं ते अगदी गरजेचं आहे. अंडरस्टँडिंग ऑफ बॅलन्स शीट. मोठ्या कंपनीमध्ये हा रोल MIS मध्ये कव्हर होतो, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. जर छोट्या कंपन्यांना हे जर समजलं की बॅलन्स शीट कशी रीड करावी, काय करावे, तर डेफिनेटली त्यांच्या बिझनेसमध्ये एक व्हॅल्यू ॲडिशन फीचर आहे. आणि ऑफकोर्स असे काही बिझनेसमॅन असतील त्यांना मी नक्कीच हेल्प करत आहे. आमच्या 50 कंपन्यांनी इम्प्लिमेंट केलं आणि तेच त्यांना शिकवलं की तुम्ही कसं रीड केलं पाहिजे, कसं तुम्ही डिसिजन घेतलं पाहिजे, आणि तुमचं मेन म्हणजे रेशोज कसे डिराउट केले पाहिजे. तर असं कोणी बिझनेसमॅन असतील तर त्यांना नक्कीच आमच्या फर्म CA फर्म लक्ष्मण दाभोळ कंपनी आहे, त्याच्या थ्रू आम्ही नक्की त्यांना हेल्प करू आणि गाईड करू. धन्यवाद सर. बिझनेस कट्ट्याच्या माध्यमातून तुम्ही आलात आणि आमच्या नवीन उद्योजकांना जे बॅलन्स शीटबद्दल किंवा अकाउंटिंगबद्दल जी माहिती दिली, तर निश्चितच त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांना ती फायदेशीर ठरेल. आणि अशाच प्रकारे पुन्हा एकदा आम्ही उद्योजकांसाठी नवीन नवीन इन्फॉर्मेशन तुमच्याकडनं काय मिळण्यासाठी परत आमंत्रित करू. सो आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद सर. थँक्यू.